352 दयासुरी संपत्तीचं वर्णन. असो मया शत्रुवानिस्य चारणाभे ईश्वरोहम भवम भव्यम सज्ञस्वलवान सुगी. तर त्याचे मनोरथ कसे असतात हे का. हे तर शत्रूंना मी मारलेला आहे, शत्रू नसून शत्रूला मारलेला आहे. आणि सामान्य मी नसून मी कोण आहे, ईश्वरोहम. जगाचा सृष्टीकर्ता ईश्वर आहे असं लोक म्हणतात. तो ईश्वर दुसरा दिवसा कोण नसून कोण आहे, मीच आहे. भोगी सर्व भोग भोगणारा मीच आहे. ते चांगदेवासारखे आणि सिद्ध आहे असं समजतात. माझ्यासमोर चांगदेव काहीच नाही. मी तसे आहे. बलवान चुकी रावण बिवण दुर्योधन वगैरे हे काय म्हणजे कसपटासारखे मारिले वैरी थोडे आणि काही गाडी माझ्यासाठी गाडी. आणि मग नांदे ना पवाडे एकलाचे मी. म्हटलं सर्व माझ्या विरुद्ध असणारे जेवढे आहेत सगळेच्या सगळे हे जे माझे वैरी म्हणून म्हणतात त्यांना मी मारेल. आणि जगामध्ये कोण राज्य करेल, मीच करायचे आहे. माझे असतील कामारी ते वाचून येरी मारी किंबहुना चराचरी ईश्वर तुम्ही. माझं जे ऐकत असतील ते सोडून देऊन विरोध करणाऱ्याला मी काय करील. ते वाचून येरी मारी. फरक काय सांगावे चराचरामध्ये. ईश्वर म्हणून म्हणतात तो ईश्वर कोण आहे, ईश्वर तुम्ही. मी भोगभूमीचा राहू आजी सर्व सुखासी ठावं. आणि म्हणून इंद्रही व्हावं माते भावाने. सगळे भोगभूमी आहे, सगळे भोग आहे. या सर्व भोगाचा उपभोग घेणारा कोण आहे ना. आणि म्हणून इंद्रद्वयी व्हावं माते भावाने. इंद्राचा इंद्रियपणा कोटपर्यंत जोपर्यंत मी दिसत नाही, मी दिसल्यानंतर पाहिल्यानंतर इंद्रबिंद सगळे संपले. मने वाचे दे जो करील असे नव्हे मज वाचून या आज्ञा सिद्धान. मने वाचा दे करी ते कैसे नाही. माझ्या मनामध्ये आलेला संकल्प तो पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आहे ना. की एक वाचून यावं आज्ञा सिद्ध. का माझ्या मनाला येईल तो संकल्प काय होत असतो करीत काहीच नव्हे. माझ्या मनात यायला पाहिजे. रावण म्हणायचं माझ्या मनात आलं तर तरी खरा समुद्र काय करून टाकेल, सोन्याचा आहे. लोक म्हणतात यज्ञ केल्यानंतर स्वर्गाला जातील, शिडी लावून देऊ. यज्ञाची काय आवश्यकता आहे असं बोलणं त्याचं. आणि सोन्याला काय आणू हे येण्याच्या पूर्वच. म्हणला कुठं निघाला, चाललो म्हणून बढिया काळ जो न दिसे अथर्व. जगाला खाणारा असा जो काळ आहे तो काळ माझ्यासमोर काय आहे. अथर्व म्हणजे मी. सुखाचा किरणवासी. जगामध्ये सुखी कोण आहे, तो कोणाचं नाव घेतील म्हणजे माझं सुखी आम्ही. अड्डोपि जन्मानुस्मी अन्योस्ति कोष्णुषो मया यक्षेदास्यामि मोदिश्चैत ज्ञानविमोहितः. अड्डोपि जन्मानुस्मी. बरं का, त्याचा उन्मत्तपणा केवढा असतो. अड्डोपि जन्मानुस्मी म्हणलं अभिजन्मानुस्मी म्हणजे उत्तम कुळामध्ये जन्माला आलेला. जर कोणी नाव घेतील कोणाचं, कसं कुळ असतं साऱ्या चोऱ्या करून कुठे कुठे नाही का ते दहाव्याचं व्याख्यान असते बा. मला मनामध्ये नसून सुद्धा स्तुती करावी लागते. त्याचं आयुष्य कसं गेलेलं असतं आपल्याला माहिती असतं.
असा जो व्यवहार आहे ना, व्यवहाराच्या वेळेला व्यवहार काय करावा पाहिजे, सर्व साधलं पाहिजे. त्याचं हे सगळं. आणि या जगाचा म्हटलं मी कोण्योस्त सदृशो आहे, माझ्या एवढा सर्व बाबूने संपन्न आहे का जगामध्ये कोणी? कोण्योस्ती सदृशमया, माझ्यासारखा दुसरा कोणी? सगळ्या बाबतीमध्ये ऐश्वर वगैरे आदी करून यक्षे दास्याभिमोदिष्य इथे ज्ञान विभवित. यक्षे दास्या म्हणजे दान देणारा मी जे, आणि मोदिष्य त्याच्यापासून आनंदित होणारा म्हणजे अशा ज्ञानाच्या योगाने ते ज्ञान विमोहित. या ज्ञानाच्या योगाने विवेक संपला असता. सगळा काय अविवेक. आथिले होय परितो मी माझी नेहमी सोयी, संपत्ती माझं समाय श्रीनाथाने. कुबेरा तुला होईल, खजिनदार कोण आहे? केंद्रामध्ये खजिनदार कोण आहे? अर्थमंत्री सीतारामन आहे, ती बाई आहे ना, ती कोणते? अर्थमंत्री आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात अर्थमंत्री कोण आहे? कोणाच माहिती? अजित पवार आहे. एक तुला माहिती म्हणून सांगितलं. त्या म्हणलं कुभार जरी असला तरी माझ्या संपत्तीसमोर त्याला कोण विचारतो? संपत्ती माझं सवय नव्हे श्रीनाथ आहे. जगन्नाथाची सुद्धा संपत्ती माझ्यासमोर किरकोळ दिसते. माझ्या कुळाचा उजाळ जातो गोताचा मिळू, पाहता ब्रह्म उन्हाची दिसे. आमचं कुळ काय पाहायचं आहे म्हणलं, मग आमची जात किती हे आहे. पाहता ब्रह्म हळू उन्हाची दिसे. आमच्या जातीसमोर आणि कुळाच्या समोर एवढा मोठा ब्रह्मदेव सुद्धा कमीच दिसतो. म्हणून मिळवते नावे ईश्वरादी आगवे, नाही तरी समभावे कोणी वे. लोक उगीच म्हणत असा ईश्वर ईश्वर आहे. आमच्यासमोर कोण विचारतो ईश्वराला? मी म्हणजेच ईश्वर आणि ईश्वर म्हणजे. आता लोपला विचार त्याचा करीन जीर्णोद्धार, आणि प्रतिष्ठित परमार यागवाही. आता यज्ञ करणार पण कशा करतात? जारण मारण उच्चाटन नाही का, हे जे काही लोपलेले आहे त्याचा उद्धार करेन. पूर्वीच्या काळामध्ये असं जारण मारण. आता ते एखाद्या शत्रूला जर काही करायचं असेल तर त्या मंत्राच्या योगाने शत्रू काय करत आहे. पूर्वीच्या आमच्या काळामध्ये होतं बात आहे, एखाद्याने मूठ मारली, हा अटॅक आला ना, त्यावेळेला कुठे शोध गेला जातात. लोक म्हणाले दुष्ट लोकांनी याला काय मारली? मूठ मारली. म्हणून राम बोलू आहे. जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन अशा बरेच आहे. आता तरी चांगल्या आनंदाची गोष्ट. एखादा श्रीमंत बाई आहे म्हणा, मनुष्य म्हणा, गाडीमध्ये बसला असा फडका जरी त्याच्यात तोंडाजवळून नेलं तरी तो देश शुद्ध होऊन मिळेल. आणि मग काय करायचं? त्या बाईच्या ठिकाणी असलेले दागिने काय करायचे तिला काही माहितीच नाही. आणि पुढे ती उतरली नशा, ती पाहते दागिने काय झाले ना. त्याला जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन हे सगळे गोष्टी बेशुद्ध पडणे माणसाने वगैरे आले. हे सर्व इथे चाललेलं आहे. त्याचा जीर्णोद्धार करे म्हणजे ते नाहीसे झाले नसून त्याचा जीर्णोद्धार करणे. प्रतिष्ठेनं परमार्पा यागवरी. यज्ञ करणार पण लोकांच्या सुखा करता का? मग कोणा करता? परमार्थ दुसऱ्याला. आणि यज्ञाच्या द्वारा कसं मारता येईल त्याप्रमाणे ते यज्ञ आम्ही करणार, लोकांचं कल्याण करण्याकरता नाही, मग मारण्याकरता. हे बॉम्ब काढले ना, हे कशाकरता? कल्याणाकरता. नाही म्हटलं आमचा बॉम्ब टाकला म्हणजे कल्याण होत असते. काय विध्वंसक शक्ती म्हणतात कोणती असे अलीकडे चाललेलं आहे ना. आता आले तर बॉम्ब असतो ना, त्याच्यामध्ये काही प्रकार असतो. असा एक बॉम्ब आहे की एक टाकला की सर्व राष्ट्र
अशी दुर्बुद्धी न हो. कोणती बुद्धी न हो. बॉम्ब टाकणारा कोणती सद्बुद्धी पाहिजे. सद्बुद्धी. अनेक लोक मरतात ना त्याच्यामुळे. गाते वाते वाढेते नटनाटे चोईते आणि त्या दैन वागते ते वाचे. जे आमच्या मनाप्रमाणे आमचं आणि हे करते, रंजन करते, ते जी वस्तू देईल ती वस्तू काय करायची. अलीकडे बरं आपला जर कीर्तन तरी होतात, प्रवचन होतात, आनंदाची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळामध्ये काय आहे, तमाशा करता कोणाचं नाव प्रसिद्ध वगैरे असे आहे. अलीकडे मग ती नाचणारी बाई असे. पूर्वीचा काळ त्यांचा आनंद म्हणजे कोणता, नाच पाहणे हाच आनंद त्यांचा. दुसरा आनंद त्यांना काय नाही. माथुरा जर तिथे गेला बाई तमाशामध्ये, मग साधा पाहतो कसा मन लावून पाहतो, दिसत नसेल धावून जाऊ दे आपल्याला असं सांगायला. मग तेवढ्यावर काम बघायचं. ती बाई हुशार असते पण नाचणारी बाई. अरे म्हटलं आमच्यावर त्या म्हातारा भुललेला आहे काय. तिला सगळं म्हातारा काय करतो, मग तिच्या नाचणारी बाई कोणाजवळ जाते, खुर्चीवर बसते का मांडीवर बसते. मग ती काय मागते, ती सोन्याची साखळी. म्हातारा काढून देतो सोन्याची. काय उदार आहे. सप्ताह करायचा असलं तर 50 रुपयात नाही काम मागत का. इतके पैसे पाहिजे का. सर्व महाराजांनी हे चरित्र रंगवलेलं आहे म्हणून सांगितलं. त्या नाही तिथे घेतलं. गाते वाढीते नटनाटे लिहिते त्या देईन मागतील लिहिले. मग ते जे वस्तू मागतील ते वस्तू काय करतात, हुशार असतात ते. पायातला अंगठा मागत असते का ती बाई, का बोटातली मुदी मागते. अरे पायाच्या अंगठ्यात काय असते, लोखंडाचा. बोटामध्ये लोखंडाची मुदी असते काय. मग कसे येते. 10 ग्रामची किंमत 1 लाख व्हायला लागली. त्याची इतकं सोनं काय झालेलं आहे. माझीरा अन्न पाणी प्रमदाची अलंकरणी मी होईना त्रिभुवनी आनंदाकार. माझी राज्या सेवनाच्या योगाने आणि माणसाला माझ चढतो, नशा चढते, असं सेवन करीन आणि त्रिभुवनामध्ये मीच आनंदाकार होईल. काय भाऊ सांगू ऐसे जे आसुरी संपत्तीचे पिसे तर मी ते अनवरसे गगनाळे. मला जास्त वर्णन करून काय सांगावं. अशा आसुरी संपत्तीचा आश्रय केलेली माणसं काय काय मनामध्ये आलतील ते काही सांगता येत. अनेक चित्तविभ्रांत मोहजाल समावृता पृथक्ता कामभोगेषु पतंते नरकेषु. अनेक चित्तविभ्रांत ज्याच्या चित्तामध्ये सद्विचार उत्पन्न होणं फार कठीण आहे. दुष्ट माणसाच्या अंतःकरणामध्ये सारे विचार असते जे स्वतःचाही नाश आणि दुसऱ्याचाही. मोहजाल समावृता संसाराच्या आसक्तीमुळे आणि मोहामुळे ज्याचा आणखी अंतःकरण रिक्त झालेला आहे. प्रसक्ता कामभोगेषु मग कशामध्ये भगवंताच्या ईश्वर चिंतनामध्ये त्याचं चित्त युक्त झालेलं आहे का. काम नाही का. काम कधी पूर्ण होत असतो का. एक वाच हारी जातो पुढे उभे, त्याला काम भोगेषु असं. काम कधी पूर्ण झालेलं आहे का. अग्नीमध्ये जर लाकडं टाकली तर अग्नी शांत होत असतो का वाढत असतं. नाही काही मेदमेशात विरीच्छा काम होय. किती संपत्ती दिली तरी तो कमवूच हवे. माझ्या बाबासाहेब एक दृष्टांत सांगायचे. कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनाच्या प्रारंभी
श्रीमंत माणसं आपलं वैभव दाखवतात. काय दाखवतात? हे गिरणी आपली, हे अमकं, हे तमकं. मग सांगायला लागला, इथून 4 ज्या बिल्डिंगा कोणाच्या सगळ्या माझेच आहे. मध्यंतरी म्हणायला लागले, एखादा थोडी जागा कमी होती म्हणून म्हणायला लागले, आम्ही सांगितलं तुला जागा विकवायची असेल तर कोणाला द्यायची? आम्हाला दुसऱ्याला विकत द्यायची. मला काय पैसा लागेल तर तुला देऊ, पण कोणाला द्यायची जागा? म्हणजे मामासाहेब म्हणायचे, म्हणलं सगळंच तुझ्या घशात काय गरीब करता राहू दे. तुझे हे बिल्डिंग, ते बिल्डिंग, ते बिल्डिंग जाऊ दे. जो कधी पूर्ण होत नसतो त्याला काय म्हणायचं? काम. कुणाचा झाला आहे का पूर्ण? जो अपूर्णच राहतो त्याचा काम आहे. फक्त संतांच्या ठिकाणी त्याचा वापर नसणार. काम क्रोध लोभ आणि माली ठाईची नवगे आनंदाचे संतांचं वर्णन आहे ते. आणि पतंती नरके सुचव. शेवटी कोणत्या नरकाला जाऊन पडतील काही सांगता येत. ज्वराचे ने आटोपे रोगी भलतसे जलपे आणि चावळते संकल्पे जाणते तसे. एकदा हाडातला जर म्हणा किंवा ताप म्हणा वाढला म्हणजे सन्निपात होतो असं म्हणतात. आणि त्या सन्निपातामध्ये काहीतरी बरं पडतं. मग भरत ऐसे जलपे आणि चावळते संकल्पे जाणते तसे. मग काय काय बोलेल काही सांगता येत, कारण बुद्धी बऱ्या ठिकाणावर आले. एकदा विकाराने बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजे मुलगा कोणाचाही विचार करत नाही, बापालाच काय देतो, शिव्या देतो. आईला आईचेच दोष काय करतो. विवेक नष्ट झाला ना. काय नष्ट झाला? विवेक नष्ट, त्याची जागा कोण घेतो? अविवेक. आणि अविवेकामध्ये सगळा अंधार असतो. अंधार म्हणजेच अविवेक, विवेक म्हणजे प्रकाश. आतुरे धुळी, अज्ञान आतुरे धुळी म्हणून आशा वावटुळी आणि भवंडती अंतराळी मनोरथाच्या. अज्ञान आतुरे धुळी. अज्ञान आतुरे धुळी म्हणजे एकदा वारा आला म्हणजे सगळी धूळ कुठं जाते? वर जात असते. म्हणून आशा वाटोळी. वावटळ म्हणजे कोणती आशा? अलीकडे नाही आता या दिवसामध्ये जिकडे तिकडे काही केव्हा आणि वादळ सुटेल काही सांगता येत नाही. नाही का? या दिवसामध्ये असं अकाळी पाऊस म्हणतात आणि खूप कडकडाट होत, विजा पडत असतात, गाराचा पाऊस पडतो. त्याच्यामध्ये बरंचसं नुकसान. आंब्याची झाड तर हालून हालून 2-4 राहतात. दृष्टांत सांगितलं. यम नियम आषाढ मे काम अभंग तसे कामित अखंड काम. अनियम आषाढ मेघ. जे मेघ ज्या वेळेला यायला पाहिजे त्यावेळेला येत नाही. भलत्या वेळेला पाऊस पडल्याशिवाय याला अकाळी मेघ असं म्हणत असतात. समुद्र अभंग. समुद्रावरचे तरंग कुठे आणखी बंद पडत असतात. कोणीतरी आपला समुद्र स्नान करण्याकरता गेला, हे मोठ्या मोठ्या लाटा, त्याला असं वाटायला लागलं लाटा शांत होईल ना, आपण काय करू, स्नान करू. बराच वेळ बसला. एकतरच तो माणूस आला. तर म्हणला का कशाकरता बसले? म्हटलं समुद्रात स्नान करायचं आहे. मग करत का नाही? तर म्हणला लाटा बंद आहे. तर मरून गेला तरी लाटा बंद. लाटा कुठे बंद होत असतात. त्याप्रमाणे एक दृष्टांत. तसे कामी ते अखंड करणं. एक इच्छा नाही, अनेक इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये असतात. मग कामनाची दया जीवी झाली बेदारी आणि ओरपली काठिया कमळाची. किती कामना असतात त्याच्यामुळे अंतःकरणाचे तुकडे होतात. नाही का? ओरपली काठिया. कमळाच्या झाडावरून जर काटे जर ओढले तर कमळाची फुलं चिरडल्याशिवाय. पाषाणाची माता नांदी फुटली पारता जीवित असे मनोरथा. वरून दगड पडला बघा, खाली असलेले भांडे जसेच्या तसे राहील का? दगड पडण्याचा अवकाश.
ठिकरे होती. जीवित असे सर्वथा कुटके झाले. त्याप्रमाणे जीवित असे सर्वथा अंतःकरणाचे काय झालेले असतात, कुटके झालेले असतात. जे महाराज चढते रजनी तमाची होय परवानी, आणि तैसा मोह अंतःकरणी वाढी ज्ञानी. त्याला जसं आणखी दिवस नसताना आणखी जसा अंधार असतो, तमाची पुरवणी म्हणजे अंधाराची पुरवणी. आणि तैसा मोह अंतःकरणी वाढवची लागे. कमी होत नाही मोह, काय होत असतो, वाढत असतो. जशी जशी आसक्ती आणखी हे होत असते तसं तसं ज्याच्याविषयीचा मोह. तुम्हाला पंचदशीमध्ये गेलेला आहे ना, मोह म्हणजे को बुद्धी को मा भाषा को आत्मात्र इत्यनेर तो. आपण कोण, आपलं कर्तव्य कोणतं, या त्याचा विसर ज्याच्या योगाने पडत असतो त्याला काय म्हणायचं. आणि विषयी तिथे ठाव पाहतो काशी. आणि एकदा मोह होणाऱ्या ज्या काही क्रिया असतात त्याच्यापासून पापाच उत्पन्न होते. पापे आपुला निपटावे जो करते मिळावे, आणि तो अजिताची आगवे येते नाही. मेल्यानंतर जीवन नरक नाही, मग किंवा जिवंतपणीच काय तो. म्हणून एक सुमती जे कुमत थाप पाळी ती, आणि ते असो येते वस्ती तया ठाया. अशा रीतीने अर्जुना कोणत्या मनोरथाचं पालन करतात. का चोर माणसं सगळे मनोरथ काय असतात, लोकांना सुखी करण्याचे असतात का दुःखी करण्याचे. अरे जे मग त्याच्यावरचे मग तेच असतात बा. दोन चोर होते, भेटले बघा. ते एकाला एक विचारायला लागला. म्हणला कालचा दिवस किती पडला. म्हणलं 5,000 आला. किती रुपये? तो म्हणाला आम्हाला 7,000. त्यांच्या चित्तामध्ये जे चिंतन असतं ते कशाचं असतं, लोकांच्या खिशातल्या पैशाचं असतं. दुसऱ्याच्या खिशातले पैसे आपल्या खिशात, याच्याकरता चिंतन उगीच येत असतात. कसं ट्रेनिंग घेतात. चोरी करणारे लोक सुद्धा चोरी करण्याचा काय केला, अभ्यास करा कशाचा. आणि शेवटी एखाद्या वेळा सापडला म्हणजे ते याच्यात असते ना, दादाबराच्या पालखीसोबत असते. एखादा चोर असतो ना, तर 2-3 ठिकाणी काय करतो पण सापडत नाही. मग त्याला ती सवय पडलेली, इथं आजच्या दिवशी, इथं दुसऱ्या दिवशी. आणि एकदा का सापडला, काय सापडला, मग ज्यांच्याकडे चोरी झाली ते सगळे एकत्र येतात. आणि ते म्हणता आमच्याच घरची चोरी यानेच केली, हा नाही आला. बस त्याची माय उभी होती, त्याची आई कोण होती, चोराची आई काय करते. आणि मग ते लोक म्हणलं हो माझ्या बाळाला काय करू नका. म्हणलं मला चांगला पोरगा तयार केला. हे सगळे कुमनोरथ आहे. कोळी कन्यापुत्र आणि तयाचा हरी आठे दृष्टांत. त्याला कोणता कुमनोरथा पाळते. एक सद्विचार आणि दुसरे कोणते घातपात करणारे विचार कसे असतात. एका पाकिस्तानचे विचार कोणते आहे, कुमनोरथ, आणि हिंदुस्थानचे सुमनोरथ. दोन बदल आहे. पाकिस्तान कुठं निरपराध माणसाला जिवंत ठेवतो का. ज्या ठिकाणी जाऊन लोक पडतात त्या ठिकाणची स्थिती वर्णन करून सांगतात. अशी पात्र तरवर खंदीर अंगाराचे. अशी पात्र म्हणजे तरवार कशी असते धारेने, त्याप्रमाणे खंदीर अंगाराचे डोंगर जळजळ दिसे, लाल लाल आणि सरकोळ. हे साधे का डोंगरा एवढे आणि तातला तेली सागर होतं. तातला तेली सागर म्हणजे असं नाही का,
कढई ठेवली आणि खालून ज्वाळा लावला आणि आतमध्ये का टाकलं, तेल टाकलं, तसं उकळतं बघा. बरं का, भजे करणाऱ्या बाया असताना बटाटा वाकडा तर त्याच्यामध्ये सगळं उकडतं तेल असं त्याच्यात टाकलं की हे होऊन जायचं. ते म्हणले इतकं तेल उकडतं, खडा जरी टाकला तरी त्याचा काय होईल, भजा होईल असं उकडतं. मग प्रल्हादाला हिरण्यकश्यप कुठे टाकायचा? मग आज कोणते आज नरसिंह होता ना, तो 11 प्रकार केले होते पुरा कोणाला मारण्याकरता, पण त्याचा कोणताही इजा होऊ शकली नाही. देव मारील दया नाही का, देव राखी दया. अन्नामुळे काटा विंड जाई. सगळ्या त्याला तापलेल्या कडत उकळणाऱ्या तेलामध्ये टाकलं होतं कुठे, ते तेल काय झालं, शांत झालं आणि ते रक्षण केलं कोणाचं. आता म्हणजे हिरण्यकश्यपालाच वाटलं इतके उपाय करून ज्या अर्थी मारल्या जात नाही, तुझं रक्षण करणारा. असं प्रल्हादाला पत्र केलं, म्हटलं परमात्मा आहे कुठे आहे म्हणायला लागलं, तुझा परमात्मा असं मला सर्वत्र ठिकाणी आहे. तो नाही याचा ठाव उरला असे सर्वत्र ठिकाणी. तर म्हणा खांबात आहे का तुझा परमात्मा? ज्याला सर्वत्र ठिकाणी राहता येते त्याला खांबात राहता येत नाही का? खांबावरील मी नारायण, मग काय परमात्मा. तेवढ्यावर खांबा काय ते चित्र विचित्र, अर्धमुख कुराचा सिंहाचं आणि बाकीचं माणसं. असं वाटलं लोकांना आता सगळं काय होणार, हे होणार. आवाज करू, कीर्तन करणारी माणसं ती आवाज बिवाज करून दाखवतात. आता कोणी शांत करायचं, शांत कोणी करायचं या अवतारा. मग सांगितलं ज्याच्याकरता अवतार आहे त्या प्रल्हादाला पुढे केलं. प्रल्हादाला पुढे करता होता आई कशी मुलाला उचलून देते, तसं त्या हिरण्याक्षप अवतारूपी याने देवाने आणि उचलून घेतला. उचलूनही घेतला. भक्ती सुखी देवा हे भक्ताचं ते जयंती आहे ना, नरसिंह जयंती. यातनाची क्षणी नित्य नवी निमजाचनी आणि पडते त्या दारुणी नरकलोकी. ज्याच्या ठिकाणी आणि यम आणखी ज्याला त्याच्या शिक्षेप्रमाणे शिक्षा देतो, दारुण अशा नरक लोकांमध्ये आणि तो पडतो. ऐसे नरकाची ऐसे मार्गी जन्मले, शेलक्या नरक कुंडामध्ये पडतात. आणि तेही देखो बोलले याची. आपल्याला असल्या प्रकारचं आणखी दुःख होणार असं माहिती असताना देखील नाही का सत्कर्माचा देखावा करतात. कोणता कोणीतरी शेतकऱ्याचं शेत लुटून आणायचं आणि काही एखादं खनिज पुढे वृक्षाच्या झाडाला बांधायचं. लोकांना वाटतं काय याच्या अंत्यकरणामध्ये भूत आहे, पक्षा करता खनिज बांध, पण तू कुठून लुटून आणलं असे नसतात. संभावितपणाचा देखावा. पैसे देखो बोलले जागी, एरवी नाटकाच्या क्रियान हात होती धनंजया आणि परी विफळती आचार्य नाटके जायचे. नाहीतर ज्या क्रियेला कोणत्याही प्रकारे फळ येऊ शकत नाही, नाही का. त्याच्यामध्ये काही काही झाडं असताना मोठे मोठे फळं दिसतात पण काही नसतं त्याला निष्फल असं म्हणत असतं. परी विफळते आचुर्य नाटके वल्लभाचे अवजारी आपण पिते कोशिया आणि जोडणी तुळशीचे अवयवपणे. वल्लभाचे अवजारी आपण पे कोसरिया दोन घ्यायचं नाही का. वरून दाखवायचा काय दाखवाय. एकाला वाटलं आपली एक मंडळी म्हणजे
ज्या काही 5 पतिव्रता आहेत, 7 का 5 पतिव्रता, किती पतिव्रता आहे? 5च आहे ना, आकडा चुकला नाही ना. मला त्याच्या त्या पतिव्रत्यामध्ये आपली मंडळी आहे असं. मला काय दिसे. आणि मला ते तो ऑफिसमध्ये जाण्याकरता निघाला, पण मधल्या खोलीमध्ये थांबला आपला. अलीकडे त्याची मंडळी मधल्या खोलीत. तिला असं वाटलं आपलं यजमान कुठे गेलं, ऑफिसमध्ये गेला. आणि ती परपुरुषाचं काय करायला लागली. तो परपुरुषाचा आहे काय जम काय. मग त्याची जाण उतरली. अरे म्हणलं आपण हिला पतिव्रता समजत होतं, भलतंच काही प्रकार. माझं कोलटाटी याच काय. तिला काय कल्पना आपली यजमान कुठं आहे. मग वरून वरून काय दाखवायचं, भाव दाखवायचा, आत्मा काय असावं ते दृष्टांत द्यायचं ज्ञानेश्वर महाराज. वल्लभाची अवजरे आणि आपण कोणत्या स्त्रिया काय करे. पतिव्रते जैसा प्रसार नामा नारायण त्याच्या काही जोडवणी तोशी हवेपणे नाही का. पतिव्रतेपणाचं काय दाखवतात, तो कसे यज्ञ करतो वगैरेचं वर्णन नाही. आत्मसंभावित स्तब्धा धनमान मदान्विता यजंते नाम यज्ञस्ते दंभेन विधिपूर्वक. आत्मसंभावित स्तब्धा धनमान मदान्विता, धन मान वगैरे आणि युक्त असल्याच्या योगाने स्थिर असतो. आणि नाम यज्ञ करतो नामधारी. कोणता यज्ञ करत यजंत यज्ञ नसतया दंभ विधी अविधी पूर्वकम. सगळा दंभ भरलेला असतो. काय भरलेला असतो. यज्ञ करायचा, यज्ञाच्या मिशाने आणखी दुसरीकडून पुष्कळचं काय मिळावं, द्रव्य मिळावं. हेतू चांगला असतो का वाईट असतो सगळा. आणखी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेले जैसे आपण पया आपण मानिता मानतपण फुगतही असाधारण गर्भजायचे. आपणच आपल्या तोंडाने स्तुती करतात. अनाकारवाणी युक्त असे असतात. फुगतही असाधारण गर्भे त्याचे. कोणी जरी विचारलं नाही ते आपणच स्वतःच्या योगाने स्वतःला काय समजतात, धन्य समजतात बरं का. छाती फुगते पण कशाने फुगते, गर्वाने फुगते, सज्जनाच्या आनंदाने नाही. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने बरंचसं वर्णन केलं आहे, त्याचा विचार कधी करू.